अजिंक्य देव सध्या कुठे आहे आणि त्यांचा करिअर कसा संपला असा प्रश्न विचारला जातो. पण सत्य हे आहे की अजिंक्य देवांचा करिअर अजूनही जोमात सुरू आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये ते मुंबईतच राहतात. सक्रियपणे चित्रपट आणि प्रकल्पांमध्ये काम करत आहेत. त्यांचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. 80-90च्या दशकातील मराठी सिनेमाचा सुपरस्टार ते आजच्या काळातील ऐतिहासिक आणि पेट्रियॉटिक भूमिकांपर्यंत. नमस्कार मित्रांनो, तुमच्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत मराठी सिनेमाच्या एका खऱ्या हिरोबद्दल, अजिंक्य देवबद्दल. जर तुम्ही 80-90च्या ॲक्शन, ड्रामा किंवा कुटुंबीय चित्रपटांचे फॅन असाल तर त्यांचे नाव नक्कीच ओळखले असेल. पण सध्या 2026 मध्ये अजिंक्य देव कुठे आहेत, त्यांचा करिअर संपला का, असा प्रश्न अनेकांना पडतो. आज आपण त्यांचा संपूर्ण प्रवास पाहणार आहोत, बालपणापासून ते आजच्या नवीन प्रकल्पांपर्यंत. हे व्हिडिओ खूप डिटेल्ड आहे, म्हणून पॉपकॉर्न घ्या आणि बसून राहा. सुरुवात करूया त्यांच्या जन्मापासून. अजिंक्य रमेश देव यांचा जन्म 17 जानेवारी 1964 रोजी मुंबईत झाला. त्यांचे वडील रमेश देव हे मराठी सिनेमाचे दिग्गज अभिनेते होते. 200हून अधिक चित्रपट केले. आई सीमा देव ही अभिनेत्री होत्या. त्यांचा धाकटा भाऊ अभिनय देव हा दिग्दर्शक आहे. दिल्ली बेली, फोर्स 2 सारखे चित्रपट केले. अशा घरात वाढलेल्या अजिंक्यांना अभिनय हा रक्तातच होता. शिक्षण मुंबईतच, BPM हायस्कूल आणि साठे कॉलेज विलेपार्ले. आजही ते मुंबईतच राहतात. सध्या 62 वर्षांचे असले तरी ते फिटनेस आणि कामात व्यस्त आहेत. कुठे आहेत तर मुंबईतच. घर, स्टुडिओ, शूटिंग सेट्स याच्या भोवती फिरतात. त्यांच्या मुली तनया स्पेशल चाइल्ड आहेत, त्यामुळे त्यांनी न्यू जर्सीमध्ये स्पेशल स्कूल सुरू केली आहे. डिसेंबर 2025 मध्ये ख्रिसमस साजरा केला तिथे. हे त्यांचे सामाजिक कार्य आहे. मुलीच्या नावाने शाळा चालवतात. अभिनयाची सुरुवात 1985 मध्ये अर्धांगी या मराठी चित्रपटाने झाली, अर्चना जोगळेकर सोबत. सुपरहिट. पण खरी ओळख मिळाली 1987च्या सर्जामधून. महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळवला बेस्ट ॲक्टरचा. ॲक्शन, ड्रामा, इमोशन्स सगळं काही त्यांच्यात होतं. 80च्या दशकात शाब्बास सुनबाई, माझे घर माझा संसार, काशासाठी प्रेमासाठी, संसार हिंदीसारखे चित्रपट. 90च्या दशकात ते ॲक्शन हिरो झाले. जीवा सखा, बंधन, माहेरची साडी, लपंडाव, वज्र रे वज्र, फूल और अंगार, बजरंगाची कमळ 1994 मध्ये इन्स्पेक्टर विक्रम शिंदे. अश्विनी भावे, वर्षा उसगावकर, निशिगंधा वाड, अर्चना जोगळेकर, निवेदिता सराफ, किशोरी शहाणे यांच्याशी जबरदस्त केमिस्ट्री. 1996 मध्ये रामगोपाल वर्मांच्या देय्यम तेलुगूमध्ये काम केलं, हॉरर फिल्म. इंग्लिशमध्ये द पीकॉक स्प्रिंग. टीव्हीवर झी हॉरर शो. 2013 मध्ये 24 इंडियामध्ये कॅमिओ. पुरस्कार: सर्जासाठी 1987चा महाराष्ट्र राज्य पुरस्कार. 2007 मध्ये एक क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडकेसाठी पुन्हा बेस्ट ॲक्टर. स्क्रीन अवॉर्ड्स नॉमिनेशन तुझं माझी सुहासिनीसाठी. टीव्ही चॅनल प्रभात एंटरटेनमेंटचे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर होते 2002 साली. क्राईम शो होस्ट केलं. जेता चित्रपट दिग्दर्शित केला. वैयक्तिक आयुष्य: 1986 मध्ये आरती देव यांच्याशी लग्न. 40 वर्षांचं प्रेम. कुटुंब त्यांचा आधार आहे. नंतर ते सपोर्टिंग रोल्समध्ये चमकले. रिंगा रिंगा, दुभंग, 2 घडीचा डाव, डेव्हिड, रॉ एजंट, सौ शशी देवधर, भाटुकली, नाती, राखणदार, शिन्मा, मार्ग माझा अकेला, सुगर सॉल्ट आणि प्रेम, नागपूर अधिवेशन, बॉम्बेरिया, द वॉरियर क्वीन ऑफ झांसी, तात्या टोपे. 2020 मध्ये तान्हाजीमध्ये चंद्राजी पिसाळ, अजय देवगनसोबत. 2022 मध्ये झोल झालमध्ये इन्स्पेक्टर. 2023 मध्ये किसी का भाई किसी का जानमध्ये करप्ट CM. 2024 मध्ये घरटं गणपती. आणि 2025 आणि 2026 मध्ये ते सुपर बिझी. 120 बहादूर, एक्सेल एंटरटेनमेंट, फरहान अख्तर, राशी खन्ना, ब्रिगेडियरची भूमिका, रेझांगला युद्धावर आधारित. नोव्हेंबर 2025 मध्ये रिलीज झालं. ट्रेलरने गूजबम्स दिले. अजिंक्य म्हणाले, मी घाबरलो होतो, पण सेटवर गेल्यावर सगळं बदललं. देवाने मोठे खांदे दिले. पुढे असामी असीमी, यंग ॲक्ट्रेससोबत रोमॅन्स, मॅडॉक फिल्म्सचा प्रकल्प. आणि सर्वात मोठा नितेश तिवारींच्या रामायणमध्ये विश्वामित्र. रणबीर कपूर राम, यश रावण, साई पल्लवी सीता, सनी देवल हनुमान. पार्ट 1 दिवाळी 2026ला, पार्ट 2 2027ला. अजिंक्य म्हणतात, रणबीर खूप हंबल आहे, सगळ्यांना कम्फर्टेबल वाटतं. अजिंक्य देवांचं करिअर कसं संपलं ते कधीच संपलेलं नाही. 85+ चित्रपट, टीव्ही, पुरस्कार, प्रोडक्शन, डिरेक्शन सगळं केलं. 62 वय असतानाही चॅलेंजिंग रोल्स घेतात. नोव्हेंबर 2025च्या इंटरव्ह्यूमध्ये ते म्हणाले, पॅशन आणि कला याचं वय नसतं. 120 बहादूरमध्ये त्यांनी भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. सध्या ते मुंबईत आहेत, नवीन प्रकल्पांमध्ये व्यस्त. रामायणसारखे मोठे चित्रपट, मराठी ड्रामा सगळं चालू आहे. फॅन्ससाठी हे प्रेरणादायी आहे. वय काही नाही, मेहनत आणि प्रेम हेच महत्त्वाचे आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये सांगा तुमचा फेवरेट अजिंक्य देव चित्रपट कोणता. बेल आयकन दाबा अशाच स्टार स्टोरीजसाठी. धन्यवाद. जय हिंद.